व्यासपीठ, माझे बालमित्र आणि आदरणीय पालक वर्ग, आज 78वा स्वातंत्र्य दिन, त्यानिमित्त मी सर्वप्रथम आपणांना शुभेच्छा देते आणि 2च मिनिटात माझं बोलणं संपवते, कारण मुलंही कंटाळलेली आहेत. उन्हामुळे मुलांनाही बसायला त्रास होतोय. तर आज जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाला आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. आमचं कामच आहे मुलांना घडवणं, आम्ही काही वेगळं करत नाही, पण आपली जी साथ आहे, शाबासकीची थाप आहे, ती आम्हाला खूप पुढे नेणार आणि आम्ही तुमच्या मुलांना पुढे नेणार, ही आमच्या शाळेतर्फे, आमच्या शिक्षकांतर्फे मी आपल्याला ग्वाही देते की आपली जी शाळा आहे, आपलं जे गाव आहे, आपले जे विद्यार्थी आहेत, ते आम्ही यांचा मुलगा हा त्यांचा मुलगा असं न मानता ही सर्व मुलं आमचीच आहेत. आमच्या मुलांना ज्याप्रमाणे आमचं स्वप्न आहे, प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की मुलांनी पुढे गेलं पाहिजे. जसं आज ज्या पालकांचा सत्कार झाला, आम्हाला खूप आनंद होतो की आमचा मुलगा, त्यांचे पालक तिथे समोर आहे. जसा आई वडिलांना आपला मुलगा पुढे गेल्यानंतर आनंद होतो, तसाच शिक्षकांना देखील ज्यावेळी आपल्या विद्यार्थ्याचा सत्कार होतो, त्यावेळी त्याचाही ऊर भरून येतो की आज माझा मुलगा इथपर्यंत गेला आहे. त्यात तुमची पण साथ आम्हाला आहे आणि जर अशीच साथ तुम्ही आम्हाला देत राहिलात, आमचं कौतुक करत राहिला, कौतुक करा म्हणजे आम्ही म्हणत नाही की तुम्ही आमचा सत्कार करा, आमच्याबद्दल चांगलं, फक्त आम्हाला तुम्ही साथ असू द्या. आमच्या मुलांना तुम्ही जे आम्ही सांगितलं ते तुम्ही पुरवत राहा आणि ते तुम्ही करताच आहे. आम्ही आज यावर्षी ज्यावेळी जाहीर केलं PTS आणि मंथनला बसायचं आहे, तर भरभरून पालकांनी प्रतिसाद दिला आणि भरपूर विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. आम्ही त्यांचा अभ्यास घेतो आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांनी क्लास लावलेले आहेत, कारण हा अभ्यास खूप हार्ड आहे. पहिलीच्या मुलांना 2री 3रीचा अभ्यास असतो आणि पूर्वी संकल्पना होती की 1 2 आलं, वाचता लिहिता आलं म्हणजे मुलगा पहिलीतून 2री, 2रीतून 3री. आता आपल्याला तसं नाही, तर आमचे 2रीचे मुलं 6 अंकी संख्या, 7 अंकी संख्या एकदम छानपणे वाचून जातात, इंग्रजी वाचून जातात. सगळे नाही, पण हाताची पाच बोटं सारखी नसतात, हळूहळू सगळेच प्रगती करतील, पण त्याच स्तराला आम्ही सगळ्यांना नेऊ. ही पण मी ग्वाही देते आपल्याला. आणि आपल्या शाळेचे SMC अध्यक्ष आहेत निलेश दादा, आपले सरपंच नंदूआबा ताई, मनोज दादा, कविता ताई, जेही मान्यवर आहेत व्यासपीठावर, हे नेहमी आम्हाला असं सांगतात की तुम्ही ही शाळा जिल्हा परिषदची शाळा बदलली आहे, आम्ही वेगळं काहीच केलं नाही. आम्ही फक्त जे सरकारकडून आहे ते फक्त त्याचा पाठपुरावा केला. आम्हाला कंपाऊंड पाहिजे त्याची सतत मागणी केली, ते मिळालं. आम्हाला झाडं हवे, आम्ही निलेश दादांना सारखं त्रास देतो, दादा आम्हाला माती द्या ना, दादा आम्हाला पाणी द्या ना. मुन्ना दादांना पण तेच कॉल करून आम्ही, म्हणजे त्यांना असं वाटत असेल हे फोन केले की हे काही ना काही मागतातच. आम्हाला शेवटी लाज वाटायला लागली की हे काय मागतात, पण कसं आहे त्याशिवाय शाळा आमची खुलली नसती, छान दिसली नसती, म्हणून आम्ही सतत मागणी करत असतो. आता बऱ्यापैकी भौतिक गरजा पूर्ण झालेल्या आहेत. आता आम्हाला फक्त आमचा जो लक्ष आहे ते आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर द्यायचं आहे. अंगणवाडी जी आहे आपल्या गावातल्या, त्या अंगणवाडी ताई यांचं पण मी कौतुक करते की ते पण छानपैकी विद्यार्थ्यांना तयार करतायत. आता या वर्षापासून त्यांनाही सिलेबस आला आहे, ते पण त्या पद्धतीने तयार करतील आणि आमच्यापर्यंत विद्यार्थी पाठवतील, ही पण मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करते. आणि आज आपण सगळेजण कार्यक्रमाला आलात, आमचं कौतुक केलं, आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, त्याबद्दल सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय माझा पालकवर्ग आणि माझे बालमित्र यांचे सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद.